सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। थाना कोपरी कॉलोनी में सतगुरु गार्डन जे सामू रिश्तो.com जी नई ऑफिस खुली रही आहे। सिंधियुनि जो सिंधियुनि सां मंगणो पढ़णो, स्पेशली अॼुकल्ह जेके माइटनि जा ॾाढा हाल जाम बुरा आहिनि, पर रिश्तो.com असांजा विनोद बुराणी जी कोशिशि कंदा आहिनि भई सिंधियुनि जो सिंधियुनि सां मंगणो पढ़णो थिए। त कोपरी कॉलोनीअ में तंहिंखे कोई तव्हांजा मिट माइट या पंहिंजा बायोडेटा ॿारनि जा हुते ॾेई ईंदव त बेड़ा पार थींदा। रिश्तो.com लाइ ज़ोरदार तारीफ़ लाइ। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। इलेक्शन कमिशन हाय हाय, इलेक्शन कमिशन हाय हाय, महाविकास आघाडीचा विजय असो। मतदार यादीतील घोळ, मतदार यादीतील घोळ थांबलाच पाहिजे, मतदार यादीतील घोळ थांबलाच पाहिजे। महाविकास आघाडीचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो। अरे मतदार यादी सरळ करा, सरळ करा, सरळ करा, खुर्च्या खाली करा। मतदार यादी सरळ करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। मतदार यादी सरळ करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। उल्लासनगर महानगर पालिका की प्रारूप मतदार सूची वोटर लिस्ट में बड़े पैमाने पर हुई गड़बड़ियों को लेकर महाविकास अघाड़ी के शिष्टमंडल ने बुधवार को महापालिका आयुक्त से मुलाकात की। इस प्रतिनिधि मंडल में शिवसेना ठाकरे गढ़ के धनंजय बोडाड़े, वसुधा बोडाड़े, भगवान मोहिते, शिवाजी जावड़े, राजेंद्र साहू, दिलीप मिश्रा, कांग्रेस के शहर अध्यक्ष रोहित सालवे, अंजलि सालवे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना के सचिन कदम, बंडू देशमुख, संजय गुगे सहित कई पदाधिकारी वहां मौजूद थे। 20 नवंबर को जारी हुई प्रारूप मतदार सूची वोटर लिस्ट में हजारों नाम गलत प्रभागों में दर्ज होने, बड़े पैमाने पर डुप्लीकेट एंट्रियां, अधूरे या गलत पते और महापालिका की वेबसाइट पर मतदार सूची पढ़ने में आ रही कठिनाइयों जैसी अनेक शिकायतों में अचानक बढ़ोतरी हुई है। इन गंभीर गड़बड़ियों के चलते शिष्टमंडल ने आयुक्त के समक्ष अपनी मांगे रखी, जिनमें वोटर लिस्ट में मौजूद सभी गलतियों को तुरंत दुरुस्त किया जाए, वोटर लिस्ट को फोटो सहित वेबसाइट पर उपलब्ध कराया जाए, वोटर लिस्ट में नाम खोजने के लिए मोबाइल फ्रेंडली लिंक जारी की जाए, साथ ही आपत्तियां और हरकत, ऑब्जेक्शन और सजेशन दाखिल करने की अंतिम तारीख उसे भी बढ़ाया जाए। आयुक्त से चर्चा के बाद शिष्टमंडल के सदस्यों ने महापालिका प्रवेश द्वार के बाहर प्रशासन के खिलाफ जोरदार नारेबाजी भी की। स्थानीय चुनाव नजदीक होने के कारण वोटर लिस्ट में गड़बड़ियों ने शहर के राजनीतिक माहौल में नई गर्मी ला दी है। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकडे, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदार याद्यांमध्ये घोळे आपण ऐकतोय, वाचतोय आणि पाहतोय। तोच प्रकार उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये झालेले आहे। मी परवा पण सांगितलं, निवडणूक आयोग हा एक सत्ताधारी पक्षाच्या हातातलं बाहुलं झालेलं आहे आणि त्याचा मनमानी कारभार ते सांगतील तसे ते करतायत। अगोदर संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांची मतदार यादी 6 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार होती, प्रारूप यादी। अचानक ती 14 नोव्हेंबर का केली, कशासाठी केली माहीत नाही। नंतर 14 नोव्हेंबरला कळतं की नाही ते 20 नोव्हेंबर, आणि 20 नोव्हेंबरला मतदार यादी प्रारूप प्रसिद्ध झाली की 21 तारखेला लोकांना मिळाली, 27 तारखेपर्यंत त्यांनी त्याच्यावर हरकती सूचना घ्यायच्या। म्हणजे यादी प्रसिद्ध करायला किती वेळ लावला तरी चालेल, पण लोकांना फक्त एक मर्यादा, एक 6 दिवसाची मर्यादा, 7 दिवसाची। आणि घोळ असा की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधी झालेलं नव्हतं। 1-2% मतदारांचे विधानसभा यादीमधले मतदार जे महानगरपालिकेने प्रभाग रचना केलेले, ते प्रभाग रचनेमधले इकडचे तिकडे पत्त्यामुळे झालेले असे असायचे। पण आता जाणीवपूर्वक अख्ख्या याद्या या प्रभागातून त्या प्रभागाने संपूर्ण शहरामध्ये मला वाटतं हे कोणाच्या तरी इशाऱ्यावरून चाललेले। हे प्रशासन, आयुक्त असतील, इथले निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, संपूर्ण यंत्रणा त्यांनी राबवायची, खाली कर्मचाऱ्यांना घ्यायचे, ते सुपरविजन इथं नाही आहेच। आणि आता अ आणि ब म्हणजे लोकांनी फॉर्म भरायचे, प्रत्येक इंडिव्हिज्युअल फॉर्म। आता लाखो फॉर्म येतील, तेवढी यांना सुनवाई करायला वेळ आहे का? हरकतीने सूचना हे जर त्या विभागातल्या त्या प्रभागातले मतदार इथं वर्षानुवर्षे काम करणारे कर्मचाऱ्यांकडून करून घेऊ शकत नाही, तर एवढ्या लाखोच्या संख्येने आलेले अर्ज हे बघू शकणार आहेत का नाही?
म्हणून त्यांना विनंती करायला की तुम्ही काय की मला वाटतं झोपेचं सोंग घेतली लोक ती झोपलेल्याला जागा करतात, झोपेचं सोंग घेतलेल्या जागा करतात नाही, तरी आम्ही जागाचा प्रयत्न केला. आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी यांचे प्रकाश कुकरेचे हे सर्व पक्ष एकत्र येऊन आज त्यांना जाग येण्यासाठी त्यांच्या कानावर टाकले, निवेदन दिलेले की मतदार याद्यांमध्ये प्रचंड जाणीवपूर्वक घोळ केलेले ते. आणि दुसरी गोष्ट, हरकती आणि सूचना घेण्यासाठी किंवा फायनल मतदार यादी करताना ती आपण आमची निवेदन आहे की निवडणूक आयोगाकडे आपण आमचा आक्षेप नोंदवा की मुदतवाढ मिळावी आणि संपूर्ण सुमोटो हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे. आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी तुम्ही आहात. कर्मचाऱ्यांकडून काम कसं करून घ्यायचं, तुमचं काय चुका झाल्या असतील त्यांच्या किंवा जाणीवपूर्वक चुका केल्या असतील त्यांच्या फौजदारी गुन्हे दाखल करा, त्यांना निलंबनाची कारवाई करा की जेणेकरून पुन्हा अशा सदोष याद्या होणार नाहीत. जर अशाच याद्या मिळाल्या तर निवडणूक लांब, पण आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या महानगरपालिकेला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही. मोठं प्रखर जन आंदोलन आणि ते आंदोलन मला वाटतं इथून सुरुवात होईल. उल्हासनगर महानगरपालिकेपासून ते संपूर्ण महाराष्ट्रभर पेटेल. कारण आता ती गरज आहे, कारण हे जाणीवपूर्वक होते, लोकांना छळलं जाते. संविधान दिनी संविधानामध्ये सर्वात मोठा जो आधार आहे तो आहे निवडणूक. आणि या निवडणूक प्रक्रिया ज्या पद्धतीने आता पूर्ण होत आहे, आमचे पहिलेचे पण बोडारे साहेबांनी यांनी सांगितलं की कशा पद्धतीने अख्ख्या याद्यामध्ये घोळ आहे. आणि आजच्या डिजिटल वर्ल्डमध्ये, जेव्हा डिजिटल वर्ल्डमध्ये उलटा पहिले 20 वर्षा पहिले जेव्हा मॅन्युअल याद्या राहायच्या तेव्हा बॉर्डरमध्ये वोटिंग इकडच्या तिकडनं होणं वेगळी गोष्ट आहे, पण डिजिटल पद्धतीमध्ये पण अख्ख्या याद्या इकडच्या तिकडे होत आहेत. याचा अर्थ हे मुद्दामून करण्यात येत आहे. आणि त्यासाठी या संविधानाच्या रक्षणासाठी, या सर्वसामान्य जनतेच्या मतदानाच्या अधिकारासाठी किंवा जे उमेदवार आहेत सर्वसामान्य उमेदवार हे याद्या कुठून सरळ करणार. एका यांनी दिलेलं आहे की एक फॉर्म भरा. आता एवढे लाखो लोक आणि लोकांवर का तुम्ही टाकताय की लोकांनी स्वतःहून येऊन नाव चेक करा आणि फॉर्म भरा, हे यांचं काम आहे, याचा त्यांना पगार भेटतो. त्यामुळे या संविधानाच्या रक्षणासाठी आज महाविकास आघाडी म्हणून आम्ही मतदार याद्या सरळ करा हे यांना आज वॉर्निंग द्यायला आलोय. आणि आमच्या जे काही मागण्या त्यांच्याकडे पुढे केलेल्या आहेत, नाही केलं तर जसं आम्ही सर्व मिळून महाविकास आघाडी यासाठी रस्त्यावर उतरेल. ज्या पद्धतीने महापालिका प्रशासनाने वॉर्डच्या बाउंड्र्या तयार केल्या त्याच पद्धतीने मतदार याद्या तयार करायला पाहिजे होत्या. ज्यांचं शासन आहे, नगरविकास खात्याचं काम आहे, नगरविकास खात्याच्या अंडरमध्ये आयुक्तापासून सगळेजण काम करतात. आम्हाला असं वाटतं की जे प्रशासन आहे, आयुक्त असतील किंवा कोणी असेल, हे भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते असल्यासारखं काम करतात. पहिले बाउंड्र्या टाकल्या गेल्यात, बाउंड्र्यामध्ये अनेक चुका होत्या, त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या झाल्या. परंतु जेव्हा मतदार याद्या प्रारूप जाहीर करायच्या होत्या त्यावेळेला त्या बाउंड्रीच्या आतमध्ये जो एरिया येतो त्या एरियातल्याच मतदार याद्या त्या ठिकाणी हव्या होत्या. परंतु 5 नंबरच्या 4 नंबरला 18च्या 17मध्ये 17च्या 15मध्ये 14 म्हणजे जवळपास 20 पॅनलमध्ये संपूर्ण याद्यांचा घोळ करून ठेवला आहे. आणि त्याच्यामध्ये 2, 4, 100, 200 तर हजारो मतदार इकडचे तिकडे केले गेले. हे कुणाच्या सांगण्यावरनं केले हे आम्ही तुम्हाला वेगळं सांगायला नको, कारण आम्ही वारंवार पाठपुरावा करतोय की प्रशासन ज्या पद्धतीने काम करते ही प्रशासनाची पद्धत चुकीची आहे. आम्ही आज आयुक्तांना भेटलो, सर्वपक्षीय शिष्टमंडळ, आम्ही आयुक्तांना विनंती केली आहे की तुम्ही यामध्ये सुधारणा करा. जर यामध्ये सुधारणा झाली नाही तर आम्हाला याच्या विरोधात रस्त्यावर उतरायला लागेल. आणि रस्त्यावर उतरल्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवेल त्याला प्रशासन जबाबदार असेल. सत्य असूनही बोलतात, त्यांची बोलतात की मतदार याद्या व्यवस्थित करा, नाही तर इलेक्शन रद्द करा. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष स्वतः बोलतात की मतदार याद्या व्यवस्थित करा, नाही तर इलेक्शन रद्द करा. आणि सत्य वाचून तुम्ही बोलताय कोणाची आणि सांगताय कोणाची? हा, आणि सत्ता तुमची आहे, दिल्लीत सत्ता तुमची आहे, महाराष्ट्रात सत्ता तुमची आहे, आणि तुम्ही कोणाला सांगताय की मतदार याद्या दुरुस्त करा, नहीं तो इलेक्शन रद्द करा. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर.